बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी आणि आसलगाव येथील आदर्श शिक्षक श्रीकृष्ण भटकर आणि सुखदेव भगत यांची जिल्हा अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने बदली झाल्यामुळे त्यांना शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला। मात्र यावेळी झालेल्या भावनिक दृश्यामुळे उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले। वडशिंगी शाळेत झालेल्या निरोप आणि सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे वकील खा हे होते, तर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। यावेळी मुख्याध्यापक विजय म्हसाळ यांनी शिक्षक श्रीकृष्ण भटकर आणि सुनीता एनकर यांनी शाळेतील केलेल्या कार्याचा आढावा घेतला। शाळेच्या विकासासाठी दोन्ही शिक्षकांचे कार्य मोलाचे असल्याचे मत म्हसाळ यांनी व्यक्त केले। शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन दोघांचा गौरव करण्यात आला। विद्यार्थी आणि पालकांनी देखील भेटवस्तू आणि शाल देऊन शिक्षकांचा सत्कार केला। याचबरोबर आसलगाव येथील शाळेत सुखदेव भगत, अलका गवई, विद्या इंगळे, धर्मे मॅडम, सुनीता गाठे आणि घाटे यांचा देखील शाळा समिती आणि रवींद्र सावळे यांनी सत्कार केला। यावेळी रवींद्र सावळे यांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले आणि आपण त्यांचे आयुष्यभर ऋणी राहू असे सांगितले। हा निरोप समारंभ सुरू असतानाच विद्यार्थ्यांचे एकच वाक्य मनाला लागले, ते म्हणजे सर तुम्ही जाऊ नका। या एका वाक्याने त्या क्षणाला अक्षरशः अंगावर शहारा आल्याचे चित्र दिसून आले। आपल्या आवडत्या शिक्षकांची बदली झाल्यामुळे शाळेतील चिमुकल्यांनी अक्षरशः रडून हंबरडा फोडल्याचे पाहून यावेळी उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले होते। प्रतिनिधी संजय दानके, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।